म्हणजे पहिलाच पुतळा आहे ते त्याच्या अनावरणासाठी उद्या मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब तसेच केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान असे येणार आहेत साताऱ्यामध्ये. तर या कार्यक्रमासाठी दोन्ही महाराज म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच आपले गोरे साहेब व आपल्या साताऱ्यातले सर्व आमदार खासदार सर्वजण उपस्थित राहणार आहेत. तर तसंच आपल्या सर्व कमिटीने जे एवढे दिवस कष्ट घेऊन त्याच्या मागं पाठपुरावा केला तसंच त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं आज मी सगळं शहरवासियांना व सगळ्यांना निमंत्रण देतो की आपण उद्या ह्या कार्यक्रमाला हजर राहून आपली उपस्थिती दर्शवी. सातारा शहरामध्ये जेवढे पक्षीय संघटना मराठा मोर्चा असेल, दलित चळवळी असेल, बौद्ध महासंघ असेल, सर्व आंबेडकरी चळवळ तसेच ओबीसी चळवळीतील काम करणारे सर्व पक्ष राजकीय संघटना यांना सातारा नगर परिषद सातारा तसेच सातारा नगर परिषदेची पूर्णाकृती पुतळा बसवण्याची जी समिती आहे त्या समितीचा उपाध्यक्ष म्हणून आणि समिती सदस्य म्हणून मी शाहूनगरवासियांना आवाहन करतो की उद्याच्या ऐतिहासिक क्षणाला आपण हजर राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करतो आणि थांबतो. भीम जय लहूजी जय अण्णाभाऊ. उद्या 15 मे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा या सातारा शहरामध्ये अनावरण होत आहे. आम्हा आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद होत आहे की आज सातारा नगर परिषदेच्या माध्यमातून अतिशय भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी उभारलेला आहे. आम्ही प्रथमतः सातारा नगरीचे प्रथम अध्यक्ष प्रथम नागरिक माननीय अमोलजी मोहिते यांचं अभिनंदन करतो. दोन्ही महाराज माननीय छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब त्याचबरोबर माननीय छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंह भोसले महाराज साहेब या दोघांचंही अभिनंदन करतो की त्यांनी नगर परिषदेला बळ दिलं आणि हा पुतळा या ठिकाणी उभा राहिलेला आहे. खऱ्या अर्थानं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कार्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर या देशावर आपली छाप सोडलेली आहे. अण्णाभाऊ साठे हे फक्त एका जातीचे प्रतिनिधी नाहीत तर अण्णाभाऊ साठे समग्र बहुजन समाजाचे प्रतिनिधी आहेत. बहुजन समाजाचे महापुरुष आहेत आणि या महापुरुषाचा उद्या या ठिकाणी पुतळ्या